नमस्कार मित्रांनो, मी दीपक सुर्वे आपल्या ऑनलाईन अकॅडमीमध्ये स्वागत करतो. आज आपण ऑफिसर 1.0 या टेस्ट सिरीज मधील टेस्ट क्रमांक 2 पाहणार आहोत. पहिला प्रश्न बघा आता या ठिकाणी काय आहे पहिला प्रश्न. दोन सारख्या प्रकारचे ग्लास अनुक्रमे 1/3 व 1/4 असे दुधाने भरले आणि दोन ग्लासामधील शिल्लक जागेत पूर्ण पाणी भरले, तर ते मिश्रण एका भांड्यामध्ये ओतले तर त्या भांड्यातील दूध व पाणी यांचे प्रमाण किती? पहिल्यांदा रेशो देत असताना त्यांनी दुधाचा किती आहे म्हणून विचारलाय आणि नंतर पाण्याचा किती म्हणून विचारलाय. येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला कदाचित गुणोत्तर विचारत असताना ते कसा विचारतील, पाणी व दूध यांचे गुणोत्तर किती असाही तुम्हाला प्रश्न असू शकतो. त्यांची शाब्दिक रचना तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. पहिल्यांदा या ठिकाणी दूध आणि पाण्याचं तुम्हाला गुणोत्तर विचारलंय ना, तर इथे बघा आता दोन सारख्या प्रकारचे ग्लास अनुक्रमे 1/3 व 1/4 असे दुधाने भरले आहेत. मग आता दुधाचं गुणोत्तर किती येते ते पहिल्यांदा आपल्याला काढलं पाहिजे. मांडणी केली, 1/3 प्लस 1/4 घेतलं होतं. जर तुम्ही सोडवायला गेला तिरकस गुणाकार करून तर 4 × 1 = 4 प्लस 3 × 1 = 3 छेदामध्ये 4 × 3 = 12 आलं. 4 आणि 3 = 7, 7/12 आलं. हे कोणाचं आलं मला सांगा? दुधाचे मिश्रण आले. ठीक आहे, दुधाचे. इथं जर तुम्ही पाण्याचे घ्यायला गेला आता बघा पाण्याचे, तर आता इथं 3 हिस्सापैकी 1 हिस्सा त्या भांड्यामध्ये दूध भरलेला आहे. म्हणजे थोडक्यात 3 हिस्सापैकी 2 हिस्से उरले, त्या 2 हिस्स्यामध्ये पाणी असणार. मग पहिल्यांदा इथं 2/3 लिहिलं प्लस 4 हिस्सापैकी 1 हिस्सा दुधाने भरलेला आहे दुसऱ्या भांड्यामध्ये. मग 4 हिस्सापैकी 1 हिस्सा दुधाने भरलेला असेल तर 4 हिस्सापैकी 3 हिस्से हे पाण्याने भरलेले असतील, म्हणून इथं आपण 3/4 लिहिणार. समजलं? आता या दोघांची बेरीज केली, दोन व्यवहार्य पूर्णांकाची तिरकस गुणाकार करून आपण बेरीज करू. 4 दुनी 8 प्लस 3 × 3 = 9 छेदात 4 × 3 = 12 केला. आता 8 आणि 9 किती आलं तुमचं? 17 आलं आणि छेदात किती आलं? 12 आलं. हे कोणाचं गुणोत्तर आलं? पाण्याचे गुणोत्तर आले. तुम्हाला विचारताना त्यांनी प्रश्न काय विचारलाय? दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर किती? जर तुम्ही तसं एकत्रित लिहायला गेला आता बघा, इथं दूध आणि पाणी घ्यायला गेला तर दुधाचे किती आले होते इथं तुमचं? 7/12. ओके, आणि इथं किती आलं होतं? 17/12. छेदात 12 आहे, दोन्हीकडे कॅन्सल होऊन जाईल. उरलं काय मग? 7/17. हे तुमचं फायनल आन्सर आलं, पर्याय क्रमांक पहिला. इन केस भविष्यामध्ये पाणी आणि दूध यांचं गुणोत्तर आलं असतं तुम्हाला, तर त्या ठिकाणी 17/7 असं तुम्हाला उत्तर लिहावं लागलं असतं. ठीक आहे, पहिला क्वेश्चन समजला. प्रत्येक प्रश्नाचे तुम्हाला एक PDF स्वरूपात तुम्हाला प्रश्नपत्रिका आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळते. टेलिग्राम चॅनलचं नाव दीपक सुर्वे मॅथ्स आहे. तुम्ही जॉईन करा. त्या ठिकाणी रोज तुम्हाला एक ऑफिसर टेस्ट सिरीजचा पेपर मिळून जाईल. प्रिंटआउट करून तुम्ही सोडवा. काही अडचण आल्यास तुम्ही ॲपलाही पाहू शकता. दुसरा प्रश्न आता बघा, दोन फासे एकाच वेळी टाकल्यास त्यावर मिळालेल्या संख्यांची बेरीज ही मूळ संख्या असण्याची शक्यता किती? मूळ संख्याला इंग्लिश मधनं प्राईम नंबर म्हटलं जातं, मराठीत त्याला अजून अभाज्य नाव आहे. ठीक आहे, अभाज्य संख्या असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी बघा, दोन फासे हवेत टाकले असता. एका फास्यावरती 1 2 3 4 5 6 6 पर्यंत अंक असतात. दुसऱ्या फाश्यावरती पण 1 2 3 4 5 6 6 पर्यंतचे अंक असतात. जास्तीत जास्त तुम्हाला रिझल्ट काय काय मिळू शकतात आता या ठिकाणी पहिल्यांदा बघा. जर दोन्ही फासे टाकले तर तुम्हाला रिझल्ट 1 1 असा मिळू शकतो. त्यानंतर 1 2 असाही मिळू शकतो, 1 3 असाही मिळू शकतो, 1 4 असाही मिळू शकतो, 1 5 असाही मिळेल आणि 1 6 असाही मिळेल. सगळे रिझल्ट काढू आता, 36 रिझल्ट काढू. 2 1, ठीक आहे, 2 2, 2 3, 2 4, 2 5, 2 6, 3 1, 3 2, 3 3, 3 4, 3 5, 3 6. त्यानंतर बघा 4 1, 4 2, 4 3, 4 4, 4 5, 4 6. त्यानंतर बघा 5 1, 5 2, 5 3, 5 4, 5 5,
5 6. पुढे बघा आता 6 1, 6 2, 6 3, 6 4, 6 5 आणि 6 6. आता ह्या दोन अंकांची बेरीज मूळ संख्या असण्याची संभाव्यता किती म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला. आता मूळ संख्या दोघांची बेरीज करून बघा. 1 1 2 मूळ संख्या आली, 2 आणि 1 3 मूळ संख्या आली, 3 आणि 1 4 मूळ संख्या होत नाही, 4 आणि 1 5 मूळ संख्या आली, 5 आणि 1 6 होत नाही, 6 आणि 1 7 मूळ संख्या आली, 2 आणि 1 3 मूळ संख्या बेरीज आली, 2 आणि 2 4 मूळ संख्या नाही, 2 आणि 3 5 मूळ संख्या बेरीज येते, 2 आणि 4 6 येत नाही, 5 आणि 2 7 मूळ संख्या बेरीज येते, 6 आणि 2 8 मूळ संख्या बेरीज येत नाही, 3 आणि 1 4 मूळ संख्या नाही येत, 3 आणि 2 5 मूळ संख्या येते, इथं मूळ संख्या येत नाही, 4 आणि 3 7 मूळ संख्या येते, 5 आणि 3 8 येत नाही, 6 आणि 3 9 पण येत नाही, 4 आणि 1 5 मूळ संख्या बेरीज येते, 4 आणि 2 6 येत नाही, 4 आणि 3 7 मूळ संख्या बेरीज येते, 4 आणि 4 8 येत नाही, 4 आणि 5 9 येत नाही, 4 आणि 6 10 पण येत नाही, 5 आणि 1 6 येत नाही, 5 आणि 2 7 मूळ संख्या बेरीज येते, 5 आणि 3 8 येत नाही, 5 आणि 4 9 येत नाही, 5 आणि 5 10 येत नाही, 6 आणि 5 11 11 मूळ संख्या येते, 6 आणि 1 7 मूळ संख्या येते, 6 आणि 2 8 येत नाही, 6 आणि 3 9 येत नाही, 6 आणि 4 10 येत नाही, 6 आणि 5 11 येते, 6 आणि 6 12 येत नाही. आता लाल पेनानं रंगवलेले गोल केलेले किती सर्कल आहेत बघा. किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 आहेत. किती पैकी आहेत? 36 पैकी आहेत. 36 पैकी 15 जर तुम्ही संक्षिप्त रूप दिलं, 3 ने भाग लावला तुम्ही, 3 5 15 आणि 3 1 3, 3 2 6 म्हणजे 5/12 हे तुमचं फायनल उत्तर आलं. पर्याय क्रमांक कुठला सिलेक्ट करावा लागेल तुम्हाला? पहिला सिलेक्ट करावा लागेल. आता यामध्ये तुम्हाला काय काय येऊ शकतं अजून प्रश्न बघा. 2 फासे हवेत टाकले असता त्या 2 अंकांची बेरीज 9 येण्याची संभाव्यता किती? त्या 2 अंकांची बेरीज 8 येण्याची संभाव्यता किती? किंवा त्या 2 अंकाचा गुणाकार बघा, त्या 2 अंकाचा गुणाकार समसंख्या येण्याची संभाव्यता किती? त्या 2 अंकाचा गुणाकार विषम संख्या येण्याची संभाव्यता किती? त्या 2 अंकाचा गुणाकार 8 पेक्षा कमी येण्याची संभाव्यता किती? असं वेगवेगळं तुम्हाला प्रश्न असतील. फक्त हे रिझल्ट तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे. 2 फासे हवेत टाकले असतात. काय लक्षात राहण्यासारखं आहे? 1 1 म्हणजे तुम्हाला 11 12 13 14 15 16 आणि तेच 21 22 23 24 25 26 31 32 33 34 35 36 41 42 43 44 45 46 आणि 51 52 53 54 55 56 61 62 63 64 65 66 असंच लिहायचंय तुम्हाला. हे स्वल्पविराम बॉक्स नाही लिहित बसला, कंस नाही करत बसला तर चालेल. जर पेपरला प्रश्न आला तर स्पीडमध्ये तुम्ही असं लिहू शकता. 11 12 13 14 15 16 हे रिझल्ट तुम्ही लिहू शकता. क्लिअर? त्याच्यावरून प्रश्न कशा पद्धतीने येतात ते पण तुम्हाला सांगितलं. सरळ सेवेला एक क्वेश्चन येऊन गेलेला आहे. तो प्रश्न एमपीएससीला येऊ शकतो का? 200% येऊ शकतो. याच्या अगोदर पण आलेला क्वेश्चन आहेत, आता पण येऊ शकतो. तो क्वेश्चन काय होता की 2 फासे हवेत टाकले असता त्यांची बेरीज 13 येण्याची संभाव्यता किती? आता जास्तीत जास्त 2 फासे हवेत टाकले असता त्यांची बेरीज किती येते? 6 आणि 6 12च येते. 12 पेक्षा जास्त कोणाचीच येऊ शकत नाही. पण त्याची संभाव्यता किती? 0. अशा वेळी तिचं उत्तर काय असते? 0 असते. क्लिअर? हा दुसरा क्वेश्चन तुम्हाला छान पद्धतीने समजला असेल. नेक्स्ट क्वेश्चन आता बघा पुढे तिसरा क्वेश्चन. एका घनाचे पृष्ठफळ 3174 आहे तर त्या घनाची बाजू किती असेल? भूमितीवरने एखादा क्वेश्चन आपल्या त्या टेस्ट सिरीज मध्ये असणारच आहे तुम्हाला. मग घनाचे पृष्ठफळ काय असेल तर हे तुम्हाला सूत्र माहित पाहिजे. घनाचे पृष्ठफळ बरोबर बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग. मी या ठिकाणी पृष्ठफळ दिले तुम्हाला 3174 बरोबर 6 गुणिले x वर्ग आलं. 6 गुणाकार आता इकडे आल्यावर भाग करातील. 3174 ला तुम्ही 6 ने भाग लावला. 6 एके 6 6 पंचे 30 उरला इथं 1 6 दुनी 12 उरले 5 6 नव्वे 54 म्हणजे 529 बरोबर तुमचं x वर्ग आला. आता 529 कोणाचा वर्ग आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कोणाचा वर्ग आला? मग तुमचा 23 चा वर्ग आला. त्या घनाची बाजू किती असेल? मग 23 असेल. ठीक आहे. आज तुम्हाला बाजू विचारून थांबली, याच्यामध्ये लेवल वाढेल.
कदाचित उद्या तुम्हाला या घनाचं पृष्ठफळ देतील, पृष्ठफळावरनं तुम्ही बाजू काढली नो डाऊट, पण उद्या विचारतील घनफळ किती. मग बाजू विचारून थांबणार नाहीत ते, घनफळ विचारतील. मग घनफळाचं सूत्र काय, त्या बाजूचा घन. बाजूचा काय करावं लागेल, घन करावं लागेल. मी 22 पर्यंत तुम्हाला घन पाठ करायला सांगितलं होतं, 10,648. पण बघा आता 23च्या घनाची पण तुम्हाला गरज पडली. पण 23चा वर्ग 529 पाठ असेल तर त्याला तुम्ही 23 न गुणल्यानंतर हा बाजूचा घन तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, आन्सर तुम्ही नंतर काढू शकता, नो डाऊट. याच्यात अजून ऍडव्हान्स लेवलला प्रश्न काय असू शकतो, तर त्या घनाची धारकता किती. धारकताचा अर्थ काय होतोय, त्या वस्तूमध्ये किती लिटर पाणी मावेल, वस्तूमध्ये किती लिटर द्रव मावेल. थोडक्यात पाणी असेल, दूध असेल, पेट्रोल असेल, केरोसिन असेल, व्हॉट एव्हर, पण फक्त द्रव पदार्थ पाहिजे. मग त्या वस्तूमध्ये किती लिटर पाणी मावेल ह्यासाठी तुम्हाला धारकताचं सूत्र माहित पाहिजे. त्या घनाचे घनफळ छेद 1000. डन, क्लिअर, समजलं. घन प्रकरण तुमचं झालं. आणि घनाच्या कर्णचं सूत्र काय असतं, बाजू वर्गमुळात 3. जरी तुम्हाला इथं कर्ण विचारला असता तर 23 वर्गमुळात 3 हा तो घनाचा कर्ण आला. प्रकरण तुमचं संपवलं थोडक्यात. लक्षात ठेवा, सगळी सूत्र मी सांगितली. पुढचा क्वेश्चन बघा आता, चौथा. रंगरावांनी फेब्रुवारी 1996 मध्ये दररोज 1.5 लिटर दूध घेतले. दुधाचा दर 36 रुपये लिटर होता, तर त्या महिन्यात त्यांनी दुधाचे एकूण किती रुपये बिल दिले जाईल. ठीक आहे, आता फेब्रुवारी 1996 आहे, म्हणजे लीप वर्ष आले 1996, म्हणजे लीप वर्षामध्ये दिवस किती आले, 29. दररोज ते 1.5 लिटर दूध घेतात. आता 29 ला तुम्ही 15 ने गुणा आणि 1 दशांश द्या. किती लिटर दूध लागतंय ते आपल्याला प्रायोरिटीने पहिल्यांदा समजलं पाहिजे. मग आता गुणाकार करूया. समजा 15 ने गुणलं, 15 135, हातचा आला 13, 15 दुनी 30, 30 आणि 13 43 आलं, आणि 1 दशांश दिला म्हणजे 43.5 लिटर दूध लागणार आहे. मग 43.5 गुणिले तुम्ही किती करणार, 36 करणार. ओके, कारण एका लिटरला किंमत किती, 36 रुपये. जर दशांशामध्ये असं आलं असेल 0.5 मध्ये, तर पटकन कसं सोडवायचं तुम्हाला सांगतो. याची दुप्पट करायची, 43.5 ची दुप्पट करा, आली 87. 43 दुनी 86 प्लस 1 87, आणि 36 ची निमपट करा, आली 18. याचा अर्थ आणि याचा अर्थ सेम झाला बरं का. एकाची दुप्पट करायची, त्याची निमपट करायची, कॅल्क्युलेशन स्पीड मध्ये करण्यासाठी. ओके, कंटेंटची बॅच तुम्हाला गरजेचं आहे, बेसिक. 8 7 26 असे, उत्तरात शेवटी 6 पाहिजे. उत्तरात शेवटी 6 पाहिजे. पर्याय बघा, उत्तरात शेवटी 6 असणारा एकमेव पर्याय, झालं तुमचं उत्तर. मग 1566 इथं बघतो की नाही, तुझ्याकडे 36 सेकंद तिथं त्या क्षणाला वेळ आहे, पटकन तुला कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. ठीक आहे, आणि यांचा जरी तुम्ही गुणाकार करायला गेला तरी तुमचं उत्तर तेच येणार आहे, 1566 रुपये. डन, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, पाचवा. अ ला एक काम करण्यासाठी 20 दिवस लागतात, ब ला 30 दिवस व क ला 40 दिवस लागतात, तर अ ब क तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील. पहिला अ आहे, दुसरा ब आहे, तिसरा क आहे. मी एबीसी लिहिले, समजून घ्या. 1/20 अधिक 1/30 अधिक 1/40 घ्यायचं. ठीक आहे, 1/20 अधिक 1/30 अधिक 1/40, छेदाचा लसावी काढायचा. 20 30 40 चा लसावी किती येतो, 120 येतो. लसावी 120 येण्यासाठी 20 ला कितीने गुणलं, 6 ने गुणलं, 30 ला 4 ने गुणलं, 40 ला 3 ने गुणलं. लसावी पटकन आला पाहिजे. सर तुम्ही कसा पटकन काढला लसावी, आम्हाला नेमकी कुठे अडचण येऊ शकते, तर या गणितामध्ये आहे ना, एक 25 ते 30 एक्झाम्पल अशा येते, किंवा 25 ते 30 संख्यांचा तुम्हाला लसावी पटकन काढता आला पाहिजे. मग यासाठी मसावी लसावी प्रकरण खूप छान पद्धतीने अभ्यासणं गरजेचं आहे. त्या मसावी लसावीमध्ये पण काही अशा 25 ते 30 संख्या येत्या, त्याच संख्या तुम्हाला फिरफिरून विचारल्या जातात, सारख्या सारख्या विचारल्या जातात. जसं की आता बघा, पहिल्या नळाने एक टाकी 20 तासात भरते, दुसऱ्या नळाने 30 तासात भरते, तिसऱ्या नळाने 40 तासात भरते. तिन्ही नळाने मिळून ती टाकी किती तासात भरेल. तोच प्रश्न काळकामवेग मध्ये कसा विचारलाय, व्यक्तींची नावं दिलेत, सेम असते मांडणी. तोच प्रश्न मसावी लसावी मध्ये कसा असतो, 20 30 40 चा लसावी काढा. मेन तुम्हाला त्या 25 ते 30 संख्या समजल्या पाहिजेत. पुस्तकामध्ये इन डिटेल मी तुम्हाला त्या संख्या दिलेल्या आहेत, त्या प्रायोरिटीने तुम्हाला त्या संख्यांचा लसावी पटकन काढता आलं तर तुम्हाला पाण्यात टाकी नळ आणि काळकामवेग मधली सगळीच गणित समजून म्हणजे सोडवायला सोपी जातील. ठीक आहे, 6 4 10 3 13, 13 छेद किती आलं तुमचं, मग 120 आलं. मग काटछाट होत नसेल तर छेदाला अंशाने तुम्ही भाग लावला. या 120 ला
13 भाग लावला. 13 117 आला. 120 मधनं 117 निघून गेलं, 3 उरलं. मग याचं फायनल तुम्ही उत्तर काय लिहिणार मला सांगा? 9.313 आहे का पर्याय? 9.313 आहे. पर्याय क्रमांक किती आला तुमचा? दुसरा आला. प्रत्येक टाईपची तुम्ही 4-4, 5-5 एक्झाम्पल तुम्ही सोडवली पाहिजेत, तर तुम्ही त्या पर्टिक्युलर प्रकरणात मास्टरमाइंड होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता 6वा. 1/25 × 60 अधिक 1/60 × 35 वजा 1/25 × 35 बरोबर किती? अशा प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर 0 येतं. का 0 येतं, कशा पद्धतीने येतं ते पण तुम्हाला समजून सांगतो. 3 संख्या असतात, त्यातली एक संख्या जी मोठी असते ना आणि इतर 2 संख्या ह्या मोठ्या संख्येच्या बेरजी इतकी असतात. बघा इतर 2 संख्या, एक 25 आहे आणि एक 35 आहे. या 25 आणि 35 ची दोघाची बेरीज करा, 60 येते. मग पहिल्यांदा गुणत असताना एक छेदामध्ये सगळ्यात लहान संख्या आणि सगळ्यात मोठी संख्या, ओके, मधली संख्या आणि मोठी संख्या नंतर दुसऱ्यांदा असते, आणि तिसऱ्यांदा वजा लिहून त्या एक छेदात त्या 2 लहान संख्या असतात. अशा वेळी त्या प्रश्नाचं उत्तर किती असतं? 0च असतं. ठीक आहे. बरं, तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी एक लहान संख्या घेतो. आता या ठिकाणी बघा, मोठी संख्या घेतली 5 आणि इतर 2 संख्या घेतल्या 2 आणि 3. बघा 2 आणि 3 ची बेरीज 5 आली का? आली. आता आपण मांडणी करून एक्झाम्पल सोडवायचा प्रयत्न करू. एक छेदात 5 × 2 अधिक 1/5 × 3 वजा 1/3 × 2 घेतलं तुम्ही. सोडवलं. एक छेद किती आलं इथं? 10 अधिक एक छेद किती आलं? 15 आलं वजा एक छेद किती आलं तुमचं? 6 आलं. मग 10, 15, 6चा लसावी काढला, 30 आला. 30 येण्यासाठी 10 ला 3 ने गुणलं प्लस 15 ला 2 ने गुणलं वजा 6 ला 5 ने गुणलं. 3 आणि 2 किती आलं मग तुमचं? 5. 5 वजा 5/30. मग आता 5 वजा 5/30 आले. 5 वजा 5 किती आलं? 0 आलं. मग 0/30 आलं. 0 भागिले कोणतीही संख्या याचं उत्तर नेहमी किती असतं? 0 असतं. नियम आहे, व्यवहार्य अपूर्णांकाचा तिसरा नियम पुस्तकामध्ये लिहून दिलेला आहे. बर, कोणतीही संख्या भागिले 0 याचं उत्तर इन्फिनिटी असतं, जिथं आपण सांगू शकत नाही असं म्हणू शकतो. ठीक आहे, समजलं का? 0/30 असेल, 0/30 करोड असू द्या, त्याचं उत्तर 0च असणार. म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती आलं? 0 आलं. आणि यांचं जरी कॅल्क्युलेशन केलं, यांचा जरी छेदाचा लसावी काढला, तरी शेवटी तिथं अंशामध्ये त्यांचं 0च येणार आहे. मग छेदामध्ये यांचं कॅल्क्युलेशन करून वडेवर काही आन्सर येऊ द्या, काही फरक नाही पडत. 0 भागिले कोणतीही संख्या याचं उत्तर नेहमी किती असतं? 0 असतं. डन. नेक्स्ट, असं भरपूर एक्झाम्पल आहेत बरं का, ज्या प्रश्नाचं उत्तर 0 असतं. काही प्रश्नाचे उत्तर दोघाची फक्त बेरीज असते, फक्त वजाबाकी असते. काही प्रश्नाचं उत्तर 1 असतं, काही प्रश्नाचं उत्तर 100च असतं. ते आणि ते जे प्रश्न आहेत ना, ते समीकरणाचेच प्रश्न आहेत, मोठ्या संख्येचाच प्रश्न असतात, किंवा दशांशामधलं मोठ्या 2-3 अंकाचा प्रश्न असतात, ज्याचं उत्तर तुम्ही 2 ते 3 सेकंदात आरामात टॅकल करू शकता. पण त्या प्रश्नांची रचना एकदा कळली पाहिजे, ते प्रश्न नेमका कोणत्या पद्धतीचे आहेत तुम्हाला समजलं पाहिजे. टेस्ट सिरीज कंटिन्यू बघत चला, तुम्हाला 100% नाही 200% त्याचा फायदा होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता पुढचा, 7व्या क्रमांकाचा. एका मुद्रकाने एका पुस्तकावर 1 पासून पान क्रमांक घालताना संख्येतील प्रत्येक अंकाला 1 याप्रमाणे 423 खेळ वापरले तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील? आता पहिल्या पान क्रमांकाला 1 खेळा लागणार, 11व्या पान क्रमांकाला 2 खेळ लागणार, कारण तिथे 2 अंक आहेत. जर 1 पासून 100 पर्यंतच्या पान क्रमांकाचा तुम्ही विचार केला तर 192 खेळ लागतात. पाठच ठेवा, माइंडसेट करा तिथं. 1 ते 100 पान क्रमांकाला 1 ते 100 पान क्रमांकाला 192 खेळ लागतात. मग तुम्ही काय करायचं, ह्या 423 मधनं 192 खेळ वजा करायचे आणि बाजूला 100 पाने लिहायचं. का? पहिल्या 100 पानाला 192 खेळ लागणारच. 3तून 2 कट झाला, 1 उरला. 2तून 9 वजा होत नाही म्हणून हातचा घेतला, 12तून 9 गेले, 3 आले, आणि हातचा तिकडे गेला, 3तून 1 गेला, 2 उरले. ठीक आहे. मग इथं आलं किती? 231. आता ही 100च्या पुढे पान आहे, ती 100च्या पुढे प्रत्येक पानाला 3 खेळ लागणार आहेत, म्हणून ह्या 231 ला 3 ने भाग लावला. मग 3 1 3, 3 7 21, उरलं 2, 3 7 21, वरती 77 पाने असतील. ही 100 पाने प्लस ही 77 पाने, टोटल किती पाने झाली मला सांगा? 177 पाने झाली.
पर्याय क्रमांक किती आला तुमचा? मग दुसरा आला. डन, क्लिअर. काही शंका असेल तर तुम्ही बिंदास कमेंट करून विचारू शकता, नो डाऊट. नेक्स्ट बघा आता 8वा प्रश्न. जर 5 संख्या x, x अधिक 2, x अधिक 4, x अधिक 6, x अधिक 8 यांची सरासरी 11 आहे, तर पहिल्या 3 संख्यांची सरासरी किती म्हणून तुम्हाला प्रश्न विचारले. आता 5 संख्यांची सरासरी 11 आहे, म्हणजे 5 जणांची एकूण बेरीज किती येईल माहिती आहे का? त्या 11ला तुम्ही 5 ने गुणायचं. 11 5 किती येईल? मग 55 येईल. आता या सगळ्यांची आपण बेरीज करूया. स्पीड मध्ये सोडवता आलं पाहिजे. x x x x x 5x आलं, अधिक 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20, अधिक 20 आलं. मग 5x बरोबर 55 वजा 20 घेतलं. 5x बरोबर 55 वजा 20 केलं तुम्ही, तुमचं उत्तर आलं 35. x बरोबर 35 ला जर 5 ने भाग लावला तर 7 उत्तर आलं. ठीक आहे. आता x ची व्हॅल्यू 7 आली. पहिली किंमत x आहे, x बरोबर 7. दुसरी x अधिक 2 आहे, म्हणजे 7 अधिक 2 9 आली. तिसरी x अधिक 4 आहे, मग 7 अधिक 4 11 आली. तुम्हाला काय विचारले? पहिल्या 3 संख्यांची सरासरी किती. आता पहिल्या 3 संख्या काय आल्या बघा. 7 9 11 समान अंतर आहे, सरासरी काय येईल? मधली संख्या येईल. जर तुम्ही असं करायला गेला, 7 9 11 ची बेरीज केली, 11 9 20, 20 आणि 7 27, बेरीज झाली 27. संख्या किती येत्या? 3. त्या 27 ला 3 ने भाग लावला, बरोबर मधली संख्या उत्तर येते 9. कळलं का? जर त्या संख्यामध्ये ठराविक गॅप समान असेल, गॅप त्यांचा समान असेल, तर मधली संख्या तुमचं उत्तर असतं. क्लिअर? मग इथं उत्तर काय आलं? 9. पर्याय क्रमांक किती आला? पहिला. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता 9वा. 2 शहरे ए आणि बी यामधील अंतर 500 किलोमीटर आहे. एक गाडी 8 वाजता सकाळी ए कडून बी कडे 70 किलोमीटर पर आवर वेगाने निघाली व दुसरी सकाळी 10 वाजता बी कडून ए कडे 110 किलोमीटर पर आवर वेगाने निघाली, तर त्या परस्परांना किती वाजता भेटतील? आता रेल्वे प्रकरणातील प्रश्न आहे. तुम्हाला टायमिंग वेगवेगळा आहे. आधी प्रश्न कशा पद्धतीने असतात समजून घ्या. एक रेल्वे इकडून इकडे निघाली, दुसरी इकडून इकडे निघाली, वेळ एकच असते. पण इथं प्रश्न कसा आहे? एक रेल्वे इकडून इकडे निघाली, दुसरी इकडून इकडे निघाली, वेळ वेगळे आहे. वेळ कशी आहे? वेगळे आहे. हा प्रश्न तुम्हाला इथं विचारलेला आहे. आणि तिसरा प्रकार यातला महत्वाचा अवघड कुठला आहे? एक रेल्वे इकडून इकडे निघाली, दुसरी पण इकडून इकडे निघाली. हा तिसरा प्रकार एकाच दिशेने आहे बघा. मग रेल्वे प्रकरणामध्ये 40 टाईप आहेत ना, त्यातलं कुठं तर तुम्हाला शेवटचं टाईप असतील बघा, 37 38 39 नंबरचे टाईप आहेत. ठीक आहे. आता इथं इक्वेशन काय आहे बघा. तुम्हाला विचारले काय? वेळ किती वाजता भेटतील. तुम्ही अंतर घ्यायचं, अंतर वजा वेळेतील फरक घ्यायचा, वेळेतील फरक गुणिले पहिल्या गाडीचा वेग. पहिल्या गाडीचा वेग का असं घेतलंय आता बघा, वेळेतील फरक गुणिले पहिल्या गाडीचा वेग. एक पहिली 8 वाजता निघाली, दुसरी 10 वाजता निघाली. 10 वाजेपर्यंत पहिल्या गाडीनं किती अंतर कापले ना, ते एकूण अंतरात आपल्याला वजा केलं पाहिजे. मग पहिली गाडी 2 तास अगोदर निघली, 2 तास अगोदर निघली तर 2 गुणिले पहिल्या गाडीचा वेग घ्यावा लागेल आणि तो एकूण अंतरातनं तुम्हाला वजा करावा लागेल. आणि छेदामध्ये 2 रेल्वे परस्परांच्या विरुद्ध दिशेने नसतील तर वेगांची काय करता? बेरीज करता. वेगांची बेरीज. ठीक आहे. आता अंतर आहे तुमचं 500 वजा वेळेतील फरक 2 गुणिले पहिल्या गाडीचा वेग तुमचा किती आलाय? 70 आलाय. आणि छेदामध्ये वेगांची बेरीज 70 अधिक 110, वेगांची बेरीज झाली 180. 180 कसं आलं कळलं का? 70 अधिक 110, बेरीज किती आली? 180. 500 मधून तुम्ही 70 दुनी 140 वजा करणार आणि छेदामध्ये 180 लिहिणार. मग 500 वजा 140 360 आलं. 360 ला 180 ने भाग लावला, शून्यला शून्य कट झालं, 18 1 18, 18 दुनी 36, 2 तास. तुम्हाला असा प्रश्न विचारलाय का? त्या किती वेळाने भेटतील? जर असा प्रश्न विचारला असता किती वेळाने भेटतील, तर तुम्हाला या ठिकाणी उत्तर लिहावं लागलं असतं 2 तासाने भेटतील. पहिला प्रश्न झाला. तुम्हाला जर प्रश्न विचारलाय किती वाजता भेटतील, जो आता प्रश्न विचारलाय, मग किती वाजता भेटतील म्हणलं तर पहिल्या रेल्वे पासून का दुसऱ्या रेल्वे पासून टायमिंग येणार? तर दुसऱ्या रेल्वे पासून
तुम्ही टायमिंग घेतलं पाहिजे. मग दुसऱ्या रेल्वेचं टायमिंग किती आहे? 10 वाजता आहे. 10 वाजल्यापासून 2 तास ऍड केलं, दुपारी 12 वाजता भेटतील. यात अजून ऍडव्हान्स लेवलला प्रश्न कसा असेल आता तुम्हाला सांगतो. ओके, ए गाडीने किती अंतर कापले? ए गाडीने किती अंतर कापले? आणि दुसरीकडे असेल बी गाडीने किती अंतर कापले? ओके, ए गाडीचा 2 + 2 4 तास वेग झाला. 4 तास चालली बरं का. 4 तास गुणिले 70, 7 चोक 28, 280 किलोमीटर अंतर कापलं. आणि दुसऱ्या रेल्वेचं काय झालं? 2 गुणिले 110, आकर दोन्ही 22, 220 किलोमीटर अंतर कापलं. 280 आणि 220, 500. आलंच पाहिजे उत्तर. उत्तर मॅच झालं तरच बरोबर आहे. सर इथं 2 + 2 4 तास का घेतलं पहिल्या रेल्वेचं? तर ती सकाळी 8 वाजता निघली होती. 8 वाजल्यापासून निघली आणि 12 वाजता भेटली, म्हणजे तिनं 4 तास प्रवास केलाय. तिचं 2 तास एक्स्ट्रा म्हणून घ्यायचं. क्लिअर? मग तुम्हाला अशा वेळी प्रश्न काय काय असेल? किती वेळाने भेटली? 2 तासाने भेटली. किती वाजता भेटली? दुपारी 12 वाजता भेटली. ए गाडीनं कापलेलं अंतर किती? 280 किलोमीटर. बी गाडीनं कापलेलं अंतर किती? 220 किलोमीटर. 4 प्रश्न या टाईपवरनं विचारतात. या टाईपवरनं ह्या 4 प्रश्नाच्या पलीकडे प्रश्न नसतो. आय रिपीट अगेन, या टाईपमध्ये या 4 जे प्रश्न मी तुम्हाला सांगितले त्या प्रश्नाच्या पलीकडे प्रश्न नसतो. क्लिअर? असं पुस्तकामध्ये 42-43 टाईप आहेत. प्रत्येक टाईपचा तुम्हाला वेगवेगळा अँगल समजला पाहिजे, कारण येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत तुम्हाला शाब्दिक रचना बदलून तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आता बघा पुढचा 10वा. ए दुकानदार प्रथम 10% सूट व नंतर 20% सूट देतो, तर बी दुकानदार अनुक्रमे किती वेळा 3 वेळा 10% सूट देतो, तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पहिला पर्याय बघा, ए दुकानदार अधिक सूट देतो, बी दुकानदार अधिक सूट देतो, ए आणि बी दुकानदार काही फरक नाही, यापैकी नाही. मग त्या ठिकाणी सोडूया. पहिल्यांदा ए दुकानदाराचं घेऊया. 100 रुपयाची वस्तू आहे. बी दुकानदाराचं घेऊया. 100 रुपयाची वस्तू आहे. ठीक आहे. ए दुकानदारानं 10% सूट दिली. 10% सूट दिली म्हणजे 10% डिस्काउंट वजा केला. 100 मधून 10 वजा केलं, 90 आला. सध्या किती आहेत? 90 आहेत. नंतर ए दुकानदारानं काय केली? 20% सूट दिली. पण कोणाच्या 20% घेणार? 90च्या 20% घेणार. 90 गुणिले 20/100. या 2 शून्याला 2 शून्य कट. 9 दुनी 18 कमी झालं. 90 मधनं 18 कमी झालं, सध्या 72 रुपये राहिले. सध्या किती राहिले? 72. म्हणजे वस्तू होती 100 रुपयाला, सध्या 72, म्हणजे 28% सूट दिली त्यानं. किती दिली? 28% सूट. आता बी दुकानदाराच्या बाबतीत काय होते बघा. त्यानं 3 वेळा 10% सूट दिली. 3 वेळा दिली. पहिल्यांदा 10% वजा करायचं, 100 वरती 10 वजा केलं, तुमचं 90 आलं. 90 वरती 10% काढलं, 9 येते. मग यातनं पुन्हा 9 वजा केलं, 81 आलं. 81 वरती 10% काढलं तर 8.1 येते. 8.1 वजा केलं, 81 मधनं तुम्ही किती वजा केलं? 8.1 वजा केलं. आता 81 मधनं 8 वजा करा, तुमचं 73 येईल. त्यातनं 0.1 वजा केला, 72.9 तुमचा आन्सर येईल. ठीक आहे, 72.9 येईल. म्हणजे ह्यानं डिस्काउंट दिलाय 28% आणि ह्यानं किती दिलाय? 27.1% डिस्काउंट दिलाय. मग डिस्काउंट जास्त कोणी दिला? यानं जास्त दिला, ए न जास्त दिला, कारण त्यानं 28% सूट दिली. यानं 27.1% दिली. तुम्हाला उत्तर काय लिहावं लागेल? ए दुकानदार अधिक सूट देतो. हे 10 प्रश्न तुमचे गणिताचे झाले. प्रत्येक चॅप्टरवरचा एक एक क्वेश्चन घेतलेला आहे. उद्या, आज कदाचित मी ते घनावरनं घेतलाय. उद्या पुढच्या 3ऱ्या टेस्टला तुम्हाला भूमितीतल्या वेगळ्या प्रकरणावरनं प्रश्न असेल. ठीक आहे, शेकडेवारीतल्या वेगळ्या टाईपवरनं प्रश्न असेल. आपण वेगवेगळ्या टाईप पण कव्हर करतोय आणि चॅप्टर पण वेगवेगळे कव्हर करतोय. ठीक आहे. आता रिझनिंगचे पुढचे क्वेश्चन घेऊया बघा. नाते संबंधवरचा प्रश्न. नाते संबंधामध्ये हीच हार्ड लेवल आहे, त्यामुळे जास्तीत जास्त टफ लेवलचाच आपण एक्झाम्पल घेतोय. हा प्रश्न काय? तर आरचा क्यूशी संबंध काय? आरचा क्यूशी संबंध काय म्हणून तुम्हाला विचारलेला आहे. ठीक आहे. आता आरचा क्यूशी संबंध विचारलाय म्हणजे तुम्ही आरच्या पुढचं हे सोडवलं नाही तरी चालू शकतं, बरं का. आर पर्यंत तुम्ही सोडवलं, भरपूर झालं.
आता सोडवायला घेऊया. टी अधिक क्यू. अधिकचा अर्थ काय होतोय बघा, ए ही बी ची पत्नी आहे, टी ही क्यू ची पत्नी आहे, असा अर्थ होतो. पत्नी म्हणजे पत्नी म्हणजे स्त्रीला आपण मायनस म्हणूया, हा पुरुष आहे म्हणून आपण काय म्हणूया, प्लस म्हणूया. पुढे बघा बरं, क्यू गुणिले पी. गुणिलेचा अर्थ काय होतो, गुणिले म्हणजे ए हा बी चा मुलगा आहे, क्यू हा पी चा मुलगा आहे. पी चा मुलगा आला, कोण आला, क्यू आला. आता पी लेडीज आहे का पुरुष आहे आपल्याला माहित नाही, पण पुढून ठरवून जाईल. पी वजा यू. वजाचा अर्थ कोणती, ए हा बी चा पती आहे, पी हा यू चा पती आहे, यू चा पती आहे, म्हणजे पी पुरुष आला आणि यू स्त्री आली. समजलं. पी चा मुलगा कोण आला, क्यू आला. ठीक आहे. बर, क्यू ची पत्नी कोण आली, टी आली. ठीक आहे. पी ची पत्नी कोण आली, यू आली. क्लिअर. पुढे काय बघा, यू भाकाराचा अर्थ. भाकाराचा अर्थ काय, ए ही बी ची आई आहे, यू ही आर ची आई आहे. कोण आहे, आई आहे. आता आर ची आई आहे, मी तुम्हाला काय म्हणलं होतं, ह्याच्या पुढे सोडवायची गरज नाही. ठीक आहे. आर मुलगा आहे का मुलगी आहे, सर नेमकं समजा. दिलेल्या पर्यायामध्ये चारीच्या चारी स्त्री आहेत, याचा अर्थ काय होतोय, स्त्रीचंच नातं असणार आहे. दुसरी गोष्ट, जरी इथं तुम्हाला दिलेलं नसेल तर पुढच्या विधानावरून तुम्हाला समजून जाईल. जसं आर भाकारात यस आहे, मग भाकाराचा अर्थ काय होती, आर ही यस ची आई आहे. कोणाची आहे, यस ची आई आहे. म्हणजे आर काय आली मला सांगा, लेडीज आली. क्यू काय आला, पुरुष आला. ही दोघं कोण आली मला सांगा, बहीण भाऊ आली, बहीण भाऊ आली. आणि यस ची काय आली मला सांगा, आई आली. कोण, आर. प्रश्न काय होता, आर चा क्यू शी संबंध काय, आर क्यू ची कोण आहे, तर बहीण आहे. पर्याय क्रमांक किती आला तुमचा, तिसरा आला. आता यस च पुढे वीस ची नातं लिहायची गरज नाही. समजलं का. जिथपर्यंत गरजेचं आहे तिथपर्यंत तुम्ही सोडवलं पाहिजे. इन केस चुकून बघा, आता दिलेल्या पर्यायामध्ये बहीण एकच स्त्री असते आणि बाकीचं पुरुष असतं, वडील, भाऊ, काका, मामा असं पर्याय असतं, तर लगेच तुमच्या मेंदूला कळलं पाहिजे. काय कळलं पाहिजे, की इथं तुम्हाला आर भागाकारात यस दिले, म्हणजे आर नेमकी कोण आहे ना ते तुम्हाला दिलेलं आहे. भागाकाराचा अर्थ काय होतोय, ए ही बी ची आई आहे, आर ही यस ची आई आहे, म्हणजे आरचं रूप स्त्रीलिंग आलं. म्हणजे पर्याय तुमचा स्त्रीलिंग असणारा पर्याय पाहिजे. मग समजा एकच पर्याय असता बहीण आणि इथं मामा, वडील आणि भाऊ असतात, तर लगेच हे सगळं न सोडवता आर स्त्री आहे ना, लगेच तुम्ही स्त्री असणारा एकमेव पर्याय निवडला असता आणि पुढे गेला असता. काही वेळेला पर्याय आरामात टॅकल करून पटकन उत्तराजवळ तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. जास्त एक्झाम्पल सोडवल्यानंतर तुम्हाला समजून जाईल. पुढे बघा आता 12 नंबरचा प्रश्न. बिंदू ए हा बिंदू बी च्या पूर्वेस 30 मीटर अंतरावर आहे. बिंदू ए हा बी च्या पूर्वेस, बी बिंदू आपण इथं लिहिला, बी च्या पूर्वेस 30 मीटर अंतरावरती कोण आहे, ए आहे. 30 मीटर अंतर. ठीक आहे. बिंदू सी हा बिंदू ए च्या दक्षिणेस 43 मीटर अंतरावरती आहे. बिंदू सी हा बिंदू ए च्या दक्षिणेस सी बिंदू आहे. किती मीटर अंतरावरती, 43 मीटर अंतरावरती. ठीक आहे. पुढे बिंदू सी हा बिंदू डी च्या पूर्वेस 45 मीटर अंतरावरती आहे, म्हणजे डी इथं असणार. डी च्या पूर्वेला 45 मीटर अंतरावरती आहे. पुढे बिंदू ई हा बिंदू डी च्या दक्षिणेला, बिंदू ई हा बिंदू डी च्या दक्षिणेला 14 मीटर अंतरावरती आहे. बिंदू एफ हा बिंदू ई च्या पूर्वेस, बिंदू एफ हा बिंदू ई च्या पूर्वेस किती दिलाय, 35 मीटर. आता हे टोटल 45 मीटर आहे. हे टोटल 45 मीटर म्हणलं 35 मीटर इथपर्यंत येईल, एफ तुमचा इथपर्यंत येईल. ठीक आहे. हे 35 मीटर अंतर झालं. आता प्रश्न काय विचारलाय, बिंदू एफ च्या संदर्भात बिंदू बी कोणत्या दिशेला आहे. बिंदू एफ च्या संदर्भात म्हणले ना, तर एफ वरती तुम्ही अशा 8 दिशा काढायच्या. एफ च्या संदर्भात बी बिंदू कोणत्या दिशेला आहे, कोणत्या दिशेला आहे, वायव्य दिशेला आहे. कुठल्या दिशेला आहे, वायव्य दिशेला आहे. मग वायव्य पर्याय येत नाही. हा इंग्लिश मधला प्रश्न सेंट्रल लेवलचा मराठीत कन्वर्ट झालेला असतो. मग तिथं इंग्लिश मध्ये तिथं तुम्हाला दिशा काय सांगतात माहितीये का, साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट, नॉर्थ ईस्ट,
नॉर्थ वेस्ट. आणि त्याचं मराठीत रूपांतर केल्यानंतर हे होते मग. उत्तर पूर्व म्हणजे काय ते तुमचं नॉर्थ ईस्ट. उत्तर पश्चिम म्हणजे नॉर्थ वेस्ट. आता इथं बघा, वायव्य दिशा खाली उत्तरेला पश्चिमेला. उत्तर पश्चिम हे तुमचं आन्सर आलं. उत्तर पश्चिम म्हणजे काय आलं तुमचं वायव्य आलं. आता हा क्वेश्चन सेंट्रल लेवलच्या परीक्षेतला तुम्हाला 200% आलेला आहे. म्हणजे आता आपण संभाव्य प्रश्न घेतोय म्हणून मी तुम्हाला सांगतोय. असा प्रश्न एमपीएससी आयोग तुम्हाला घेतं का, तर पीवायक्यू बघा तसा एक क्वेश्चन आलेला आहे, नाही असं नाही. मग इथून पुढे जरी तुम्हाला प्रश्न आलं तर दिशांची नावं अशा पद्धतीने असतात हे तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आता बघा, पुढचा क्वेश्चन 13 नंबरचा. सुरेशचा जन्म 4 ऑक्टोबर 1999 रोजी झाला. शशिकांतचा जन्म सुरेशच्या 6 दिवस आधी झाला. तर त्या वर्षी स्वातंत्र्य दिन रविवारी होता. तर शशिकांतचा जन्म कोणत्या दिवशी झाला? आता सिंपल आणि पहिल्या टप्प्यात बघा हे समजून घ्या. सुरेशचा जन्म किती झालाय? 4 ऑक्टोबर 1999 रोजी. शशिकांतचा जन्म सुरेशच्या 6 दिवस आधी झाला. मग 4 ऑक्टोबर 1999च्या अगोदर 6 दिवस आधी घ्या. यातून जर तुम्ही 6 दिवस आधी घेतलं तर तुमचं उत्तर किती येते बघा. 4 ऑक्टोबरचे 4 दिवस कट करा आणि सप्टेंबर महिन्यातले 29-30 सप्टेंबर कट करा, उरते 28 सप्टेंबर. 28 सप्टेंबर 1999 ला कोणता वार होता असा तुम्हाला प्रश्न विचारला. ठीक आहे. मग आता इथं दिले काय बघा, त्या वर्षी स्वातंत्र्य दिन रविवारी होता. तर शशिकांतचा जन्म कोणत्या दिवशी झाला? हा जन्म आहे सुरेशचा, हा जन्म आहे शशिकांतचा. मग शशिकांतचा जन्म कोणत्या दिवशी झाला? 28 सप्टेंबर 1999 ला कोणता वार होता? 15 ऑगस्टला रविवार होता. ऑगस्ट महिन्यातले वरचे दिवस राहिले किती? 16. 16च्या ऐवजी मी काय घेतो? 2 घेतो. 2 का घेतो आता बघा. 16ला जर तुम्ही 7ने भाग लावला तर 7 दुनी 14 कट झालं. ठीक आहे, उरले 2. 28 सप्टेंबर पर्यंत 28 दिवस घेतले पाहिजेत, पण 28 ला जर तुम्ही 7ने भाग लावला तर बाकी उरते 0. म्हणजे वार 2 दिवस पुढे गेला पाहिजे. 2 दिवस पुढे गेला पाहिजे. दिलेला वार तुम्हाला कुठला आहे? रविवार. रविवार पासून 2 दिवस पुढे गेला, सोमवार मंगळवार. तुमचं उत्तर काय आलं मला सांगा? मंगळवार आलं. पर्याय क्रमांक किती आला? पहिला आला. डन. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता 14वा प्रश्न. 0, 7, 26, 63, 124, 215, 342, 511, 728. घन वजा 1 आहे. घन वजा 1. मग शेवटी 10चा घन वजा 1. 10चा घन किती येतो? 1000 वजा 1. 999 तुमचं उत्तर आलं. लिंक लागली की सोपा प्रश्न आहे. पुढे बघा 15. विधाने. विधानावरून आपण काय काढतो? आकृती. सर्व साखळ्या दोरी आहेत. सर्व साखळ्या काय आहेत? दोरी आहेत. दोरी घेतलं. काही कड्या साखळ्या आहेत. काही कड्या साखळ्या आहेत. अशी आकृती आपली योग्य येईल. निष्कर्ष. काही दोरी कड्या आहेत. यातल्या काही दोरी कड्या आहेत. आता यातल्या काही दोरी कड्या आहेत का? तर आहेत. बरोबर आहे बरं काय. बघा इथं असणाऱ्या दोरी कड्या असतात. सर्व कड्या दोऱ्या आहेत. इथल्या कड्या दोऱ्या आहेत का? नाहीत. त्यामुळे हे काय आलं तुमचं? चुकीचं आलं. फक्त निष्कर्ष एक सत्य आहे. पर्याय क्रमांक किती आला मग तुमचा? पहिला आला. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा आता पुढचा प्रश्न बघा 16 नंबरचा. इंग्रजी वर्णमाला मालिकेचा पहिला भाग उलट क्रमाने लिहिला. पहिला भाग म्हणजे काय माहितीये का? आता तुम्ही 2 भाग असतात. आपण 13 अक्षरापर्यंतचा एक भाग, दुसरा 13 अक्षराच्या पुढचा भाग. क्लिअर. मग 2 भागापैकी पहिला भाग उलट क्रमाने लिहिला असेल आणि उर्वरित अर्धा मूळ क्रमाने लिहिला. अर्धा 26 अक्षर आहेत, 13 उलटी लिहिली आणि 13 मूळ क्रमाने लिहिला असेल तर खालीलपैकी कोणते अक्षर उजव्या टोकापासून 10व्या अक्षराच्या डावीकडे 7वे? उजव्या टोकापासून 10व्या अक्षराच्या डावीकडे 7वे अक्षर म्हणजे थोडक्यात 17वे अक्षर. कितवे अक्षर? 17वे अक्षर. मग 17वे अक्षर काय येईल माहितीये का? 13 अक्षर तर तुमची एन पर्यंत येणार आणि तिथून पुढे उलटी लिहिली होती
ए बी सी डी 14, 15, 16, 17 तुमचं उत्तर काय येणार? डी येणार. समजलं? स्पीड मध्ये तुम्हाला असं सोडवावं लागेल. आता सरळ हा प्रश्न कशा पद्धतीने हे समजून सांगण्यासाठी बघा तुम्हाला एबीसीडी काढून दाखवतो आणि समजून पण सांगतो. एबीसीडी त्यांनी उलटी दिली, पहिली निम्म्यापासून उलटी दिली. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम त्यांनी असं सांगितलंय बघा. हम्म. 13 अक्षर अशा आहेत म्हणून तुम्हाला सांगितलं, उलटी लिहिली 13 अक्षर. आणि नंतर जी 13 अक्षर होती ना, इथून पुढे सरळ लिहिली. एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. आता जर इथं तुम्हाला सांगितले काय, उजव्या बाजूकडून 10वं अक्षर, त्याच्या डावीकडे 7वे अक्षर, म्हणजे थोडक्यात 17वे अक्षर. आता ह्या एन पर्यंतच 13 अक्षर झाली तुमची, बरोबर आहे का? इकडून 10वं, उजव्या बाजूने 10वं, त्याच्या डावीकडे 7वं, म्हणजे थोडक्यात सलग उजव्या बाजूकडून 17वं अक्षर. हे एन पर्यंतच 13 अक्षर झाली. 14, 15, 16, 17 17वं अक्षर काय आलं? डी आलं, म्हणून पर्याय क्रमांक 4 आला. आता एबीसीडी तुम्ही सरळ काढू शकता, माझ्यापेक्षा चांगली काढचाल, अभिनंदन. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, 17वा क्वेश्चन. काय दिलाय प्रश्न बघा. 8 मित्र जे केन, लिली, देव, मिनिल, नॅन्सी, ओम आणि पॉली एका चौकोनी टेबलाभोवती बसले आहेत. त्यापैकी 4 जण कोपऱ्यावर बसतात आणि बाकीचे 4ही जण बाजूंच्या मध्यभागी बसतात. म्हणजे आता या ठिकाणी बघा, तुम्हाला आकृती अशी काढली पाहिजे, चौकोनी टेबल काढला पाहिजे. कोपऱ्यावरती बसलेत बरं का, 4 जण कोपऱ्यावरती आहेत, ठीक आहे. आणि 4 जण कसे आहेत? बाजूवरती आहेत. मग बाजूवरती कोण बसला असेल तर त्याला कोणत्याही एका बाजूवरती बसवलं तरी चालेल. कोपऱ्यावरती कोण बसलाय असं सरळ तुम्हाला दिलं असेल तर कोपऱ्यावरचा बसवून घ्यायचा. प्रश्न व्यवस्थित वाचायचा, एकमेकावरती लिंक डिपेंड असते. टेबलाभोवती बसले 4 जण कोपऱ्यावर बसतात आणि बाकीचे 4ही बाजूंच्या मध्यभागी बसतात. ते सर्व टेबलाच्या मध्यभागी तोंड करून बसले आहेत. आता सगळ्यांचा चेहरा कुठे आहे? केंद्राकडे. जे बाजूला बसले त्यांचाही चेहरा केंद्राकडे, आणि जे कोणावर बसले त्यांचाही चेहरा केंद्राकडे. येणाऱ्या स्पर्धा परीक्षेला तुम्हाला असा प्रश्न असू शकतो, जे बाजूवर बसले त्यांचा चेहरा केंद्राकडे आहे आणि जे कोणावर बसले त्यांचा चेहरा बाहेरच्या बाजूला आहे. किंवा जे कोणावर बसले त्यांचा चेहरा केंद्राकडे आहे आणि जे बाजूवर बसले त्यांचा चेहरा बाहेरच्या बाजूला आहे. 2011-12ला हे प्रश्न विचारून झालाय आयबीपीएसचा. तो आयबीपीएसचा प्रश्न 2016लाच विचारायला पाहिजे होता, राज्यसेवेला किंवा कंबाईनला तिथं. आता 2016ला कंबाईन नव्हती, पण एएसओ पीएसआय एसटीच्या वेगवेगळ्या परीक्षा होत्या ना, तिथं विचारायला हवा होता. कारण तिथला आयबीपीएसचं काही क्वेश्चन जसं की इनपुट आउटपुटचं ऍज इट इज सेम क्वेश्चन इकडं आलेलं होतं. पण अजूनही तुम्हाला विचारलेला नाही असा. 4 जण बाजूच्या मध्यभागी बसलेत, होय, बाजूच्या मध्यभागी बसले त्यांचा चेहरा केंद्राकडे आहे आणि कोपऱ्यावर बसले त्यांचा चेहरा बाहेरच्या बाजूला आहे, किंवा कोपऱ्यावर बसले त्यांचा चेहरा केंद्राकडे, बाजूवर बसले त्यांचा चेहरा बाहेरच्या बाजूला, असा अजूनही आलेला नाही, पण येण्याची शक्यता जास्त आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन आता समजून. जेक किंवा ओम दोघेही मिनीचे जवळचे शेजारी नाहीत. कोण कुठं बसले अजून माहित नाही. लिली ओमच्या डावीकडे 4थ्या क्रमावर बसलेत, पण कुठं बाजूवर बसले अजून माहित नाही. नॅन्सी कोणत्याही बाजूच्या मध्यभागी बसत नाही. ठीक आहे. ओम जेकच्या उजवीकडे 2ऱ्या क्रमांकावर बसतो. जेक कोणत्याही बाजूला मध्यभागी बसलेला नाही. मग याचा अर्थ काय होतो बघा, जेक कोणत्याही बाजूला मध्यभागी बसलेला नाही, म्हणजे जेक कुठल्या तरी एका कोपऱ्यावर बसतो. जेकला आपण एका कोपऱ्यावर बसवलं, झालं, हे वाक्य संपलं. ओम जेकच्या उजवीकडे 2ऱ्या क्रमांकावर बसतो. ओम जेकच्या उजवीकडे 2ऱ्या क्रमांकावर, पहिला दुसरा, इथं ओम आला तुमचा. ओके. मिनी एका बाजूला मध्यभागी बसलेली आहे. मिनी एका बाजूला मध्यभागी बसते. केन आणि मिनी मध्ये फक्त एकच व्यक्ती बसली आहे. आता तुम्हाला मिनीवर एक वाक्य सांगितलंय बघा, जेक किंवा ओम दोघेही मिनीचे जवळचे शेजारी नाहीत. मग मिनी इथं बसू शकत नाही, ह्याच्या शेजारी ती. मिनी इथं बसू शकत नाही, जेकच्या शेजारी ती. मिनी इथं बसू शकत नाही, ओमच्या शेजारी ती.
मिनीला फक्त इथंच बसावं लागेल. का? केन आणि मिनी मध्ये फक्त एकच व्यक्ती बसला आहे. मिनी इथंच आली बघा. आता मिनी आणि केन मध्ये एकच व्यक्ती बसलाय. केन इथं बसू शकतो तुमचा, नो डाऊट मध्ये. पण ह्यांच्यामध्ये एकच व्यक्ती बसलाय, किंवा केन इथं पण बसू शकतो, पण इथं बसवला. आता वाक्य वाचा बघा. जेक किंवा ओम दोघेही मिनीचे जवळचे शेजारी नाहीत, म्हणून मिनी फक्त इथंच आली. लिली ओमच्या डावीकडे चौथ्या क्रमांकावर बसते. लिली ओमच्या डावीकडे चौथ्या क्रमांकावर, ओमच्या डावीकडे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. लिली इथं आली. ओमच्या डावीकडं चौथ्या क्रमांकावर बसते. झाला, हा पण प्रश्न झाला तुमचा, म्हणजे समजून झाला. नॅन्सी कोणत्याही बाजूच्या मध्यभागी बसत नाही. म्हणजे नॅन्सी कुठं बसते? कोपऱ्यावर बसते. आता कोपऱ्यावर कोण कोण बसले? ओम बसलाय, जेक बसलाय, लिली बसली, नॅन्सी राहिला बघा. नॅन्सी. तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल आता. मिनी एका बाजूला मध्यभागी बसलेली आहे. मिनी पण एका बाजूला मध्यभागी बसली. केन आणि मिनी मध्ये एकच व्यक्ती बसली आहे, बसली. पॉली ओमची जवळची शेजारी नाही. पॉली ओमचा जवळचा शेजारी नाही, मग पॉली फक्त इथंच राहतोय बघा. उरलेल्या एका जागेवर कोण राहते? यांच्यापैकी देव. आता प्रश्न काय विचारलाय? जेकच्या उजवीकडे चौथ्या क्रमांकावर कोण बसले आहेत? आता या दोघांची मांडणी न करता सुद्धा तुम्ही सोडवू शकला असता. जेकच्या उजवीकडे चौथ्या क्रमांकावर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, नॅन्सी. पर्याय क्रमांक कितवाला तुमचा? तिसरा. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, 18वा. 104 ला 117 तर 216 ला किती? सहसंबंध बघायचा. 104 117 13च्या पाड्यात आहे. वर्गगण नसेल ना, लगेच टेबलचा विचार करायचा. मग 13 गुणिले 8 104 आलं. मग 13 गुणिले 9 117 आले. मग थोडक्यात याला 8 ने भाग लावला तर 13 येते, आणि याला 9 ने भाग लावला तर 13 येते. याला 8 ने भाग लावा बरं. 8 ने भाग लावला, 8 एके 8, 8 दुनी 16, उरलं 5, 8 7 56, 27 झालं. मग इथं येणारी संख्या आहे ना पुढची, 27 गुणिले 9 पाहिजे. कारण 27 गुणिले 8 216 आलं, तर 27 गुणिले 9 किती येईल? 9 7 63, हातचा आला 6. उत्तर शेवटी 3 पाहिजे. पर्याय क्रमांक काय आला? दुसरा. कॅल्क्युलेशन पुढे करायची गरज नाही. 9 दुनी 18, 18 7 24, हे लिहायची गरज नव्हती, लक्षात ठेवा. उत्तरा शेवटी 3 येते. उत्तरा शेवटी 3 असणारा एकमेव पर्याय होता, विषय मिटला. डन. नेक्स्ट 19 नंबरचा. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत फूड इज फ्रेश, फूड इज फ्रेश, यासाठी बघा आता, यासाठी कोड काय दिलाय? dy इन pq. ओके, असे कोड केले आहे. ब्रिंग फ्रेश फूड, ब्रिंग फ्रेश फूड, यासाठी tq, ओके, pq आणि dy असे कोड केले आहे. फूड इज हॉट, फूड इज हॉट, यासाठी dy in म्हणजे इन टू असे कोड केले. तर फ्रेश या शब्दासाठी कोणता कोड वापरला आहे? फ्रेश इथं आहे, इथं आहे. ह्या दोन्ही मध्ये कॉमन काय आहे बघा. ह्या दोन्ही मध्ये कॉमन काय? pq pq कॉमन आहे, dy dy कॉमन आहे. ठीक आहे ना. पण डीवायच्या बाबतीत काय घटना घडली? तर इथंही फूड आहे, इथंही फूड आहे, आणि इथंही फूड आहे. तिन्ही ठिकाणी कॉमन आहे. त्यामुळे फूडला काय आला मला सांगा? डीवाय आला. मग उरला इथं फ्रेश, फ्रेश उरला. फ्रेश साठी काय येते आता बघा. त्या फ्रेश साठी पीक्यू पीक्यू येते. पर्याय क्रमांक कितवा आला तुमचा? तिसरा आला. क्लिअर. नेक्स्ट आता बघा 20 नंबरचा अक्षर मालिकेचा. पहिल्या टेस्टला पण अक्षर मालिकेचा होता, दुसऱ्या टेस्टला पण अक्षर मालिका असेल, तिसऱ्या टेस्टला पण अक्षर मालिका असेल. चौथ्या टेस्टला कसं ते तुम्हाला त्या अक्षर मालिकेमधील विसंगत पद ओळखा असा प्रश्न असेल. मग 2-3 टेस्टला तसा असल्यानंतर पुन्हा लयबद्ध अक्षर मालिकेतला प्रश्न असेल, सांकेतिक अक्षर मालिकेतला प्रश्न असेल. प्रत्येक ऑफिसर 1.0 येईल, भविष्यात येणारे 2.0 असेल. यामध्ये 2-3 टेस्ट पेपर मध्ये अक्षर मालिकेवरनं प्रश्न असतील, पण थोडस वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न असतील. जसं विसंगत गट ओळखा, लयबद्ध अक्षर मालिका आला, त्यानंतर तुम्हाला एक
सांकेतिक भाषेतील तुमची अक्षरमालिका आली. त्यानंतर तुम्हाला ज्याला आपण वोवेल्स म्हणतो तुम्ही, ठीक आहे, A E I O U, मराठीत आपण स्वर म्हणतो त्याला. स्वरावरनं त्या अक्षरमालिकेवरनं प्रश्न आला तर त्याच्याबद्दल पण आपण घेऊ. वेगवेगळ्या पद्धतीनं रचना करतो प्रश्नाची, ठीक आहे. आता इथं सोडवायला चला. या ठिकाणी तुम्हाला प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. थोडासा पहिल्या पहिल्या अक्षराचा विचार करत गेला ना, इथं यस आहे, इथं वी आहे, इथं वाय आहे, इथं प्रश्नचिन्ह आहे आणि इथं ई आहे. आता यस ABCD मध्ये 19 नंबरला आहे, व्ही तुमचं 22 नंबरला आहे, वाय 25 नंबरला आहे. म्हणजे 3 न वाढलं, 3 न वाढलं, 3 न वाढलं पाहिजे. 25 आणि 3 28 नंबर, 28 आणि 3 31 नंबर. आता 28 नंबरचं अक्षर म्हणजे नेमकं कोणतं अक्षर ते तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या. 26 पर्यंत ABCD असते, अक्षर त्याचा क्रमांक पाठच पाहिजे. या 28 म्हणणं तुम्ही 26 कट केलं म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचं अक्षर, आणि इथं 31 म्हणणं 26 कट केलं म्हणजे 5व्या क्रमांकाचं अक्षर. 5व्या क्रमांकाचं अक्षर ई आलं, दुसऱ्या क्रमांकाचं अक्षर बी आलं. उत्तराची सुरुवात तुमची बी न पाहिजे. हा पर्याय निघून गेला, हा पर्याय निघून गेला, ठीक आहे, समजलं. आता दुसरं अक्षर काय येईल, आता बघा दुसऱ्या अक्षराचा विचार करा. ए 3 न वाढलं, डी, ओके, जी 3 न वाढलं, आता जी नंतर 3 न वाढल्यावर जे 7 नंबरला आहे, बरोबर. 7 आणि 3 10, 10 नंबरचं अक्षर काय आलं, जे आलं. मग बी जे न सुरुवात झाली, पर्याय क्रमांक काय येईल तुमचा, चौथा येईल. डन का. जर तुम्हाला मॅथ्स अँड रिझनिंगची कंटेंटची बॅच करायची असेल तर 9 महिन्याची 2223 रुपयाची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपली सुरू आहे. 4 ते 6 ला दररोज आपली बॅच सुरू असते. मॅथ्स, रिझनिंग, जॉमेट्री, स्टॅटिस्टिक्स, त्या स्टॅटिस्टिक्स मध्ये जेवढं काय ते तुम्हाला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, ठीक आहे. मग आता त्यात तुम्हाला आता परमुटेशन कॉम्बिनेशन हा स्टॅटिस्टिक्सचाच भाग आहे एक प्रकारे. त्यानंतर पण तुम्हाला मिनिमिनियन मोड आलं तुम्हाला, ठीक आहे. या प्रकारचे एक्झाम्पल आपण तिथं घेणार आहोत. बार चार्ट असेल, पाय चार्ट असेल, सगळे एक्झाम्पल त्या ठिकाणी कव्हर करणार आहे, ठीक आहे. ऍप्लिकेशन आपलं दीपक सुर्वे मॅथ्स अँड रिझनिंग डाउनलोड करावं लागेल तुम्हाला. आपलं मार्केटमध्ये बघा मॅथ्सचं पुस्तक आहे, हे पुस्तक तुम्हाला सगळ्या स्पर्धा परीक्षेतले एक्झाम्पल तुम्हाला यामध्ये दिले आहेत. 664 किंमत आहे. ऑफलाईन तुम्हाला हे फक्त 325 रुपयाला पुस्तक मिळेल जर तुम्ही युथ बुक सेंटर, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे इथं गेला तर. जर तुम्हाला जास्त अजून सराव करायचा असेल ना तर गणितासाठी सेपरेट पोलीस भरतीचं वर्कबुक आहे, बुद्धिमत्तेचं पोलीस भरतीचं वर्कबुक आहे. ज्यांना गरज आहे त्यांना रेफरन्स पण तुम्ही देऊ शकता, किंवा तुम्हाला जास्त एक्स्ट्रा सराव करायचा असेल तरी दोन्ही वर्कबुक 350 रुपयात 700 पानांची वर्कबुक आहेत. ती प्रॅक्टिस तुम्ही जास्त करू शकता. ज्यांचा अभ्यास कमी आहे त्यांच्यासाठी. पण शेकडेवारी मधील सगळ्या 48 टाईपचा अभ्यास करायचा आहे, पुस्तक सोडवणं गरजेचं आहे. प्रत्येक टाईपला मी 4-4, 5-5 एक्झाम्पल दिलेत. ज्यांचं बेसिक कच्चं आहे ना त्यांनी 4-4, 5-5 एक्झाम्पल सोडवायचे. त्याच्या खाली परीक्षेला पण गणित दिलेत. मग सरळ सेवा असेल तिथं UPSC असेल तुमचं, टेट असेल तुमचं, MPSC असेल तुमचं, IBPS असेल तुमचं, MBA CET असेल तुमचं, त्यानंतर तुमचं दिल्ली कॉन्स्टेबल असेल तुमचं, SSC CGL असेल तुमचं, SSC GD ची परीक्षा असलेली, महाराष्ट्रातील सरळ सेवेची असेल, महापोर्टल असेल, महा ऑनलाईन असेल, TCS असेल, IBPS असेल, बँक पीओचा पण प्रश्न असतील, मिश्र स्वरूपातला पण प्रश्न तिथे दिलेले आहेत. डेमो PDF पाहिजे असेल तरी पण डेमो PDF ची पिन मी आपल्या टेलिग्राम चॅनलला तिथं केलेली आहे. तुम्ही आरामात तिथं टेलिग्राम चॅनलवर जाऊन बघू शकता. लेक्चर कसं वाटलं हे नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा. आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू.